केला तर आम्ही मागणी केली. पत्रावर आम्ही केलेलं आहे. हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली आम्हाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत. बरोबर आहे. जबाबदारी तर नाशिकमधील ही दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेमधील हा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतं. विरोधी पक्षातच आहे ना आम्ही. तुम्ही सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी जिथे गरज आहे तिथे आंदोलन करायची गरज आंदोलन करणार. बरोबर. म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करतात? खात्याबद्दल आंदोलन आहे. मग खाते कसे काय पडले? ती जबाबदारी कोणाची आहे? ऐकून घ्या. जो कोणी इथे ठेकेदार आहे ज्यांनी काम केलं होतं संबंधित मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं ना. माहिती असून दिले ना. बघा, 2 मासापूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल. पुढे गुन्हा दाखल झाला. ठीक आहे ना. कसं दाखल होतं त्याला बघू. आता का म्हणजे अजून किती बळी झालीची वाट बघा. तुमचे उपमहापौर शेजारी होते रुलिंग देताना. महापौर घरी होते कधी होणार ते बघा. रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला. म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाले? चौथा बळी झाला. याच्या पुढे कुठला अपघात होता कामा नये. संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे. तुम्ही आता काय सांगताय? आपण दोन्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वटणीवर आणू. चला चल. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उत्तर साहेब आगे बढ़ो. आदित्य साहेब आगे बढ़ो. तर नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आले. आपापसामध्ये भिडलेले होते. रस्त्यांची जी अवस्था झालेली आहे त्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं आंदोलन केलं होतं आणि हे दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं. खड्ड्यांमुळे सातत्यानं अपघात होत आहेत आणि अनेकांचे मृत्यू होत आहेत आणि याचवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे अंबड MIDC मध्ये सुद्धा दुचाकी स्वारात